नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये अर्थातच आपण चर्चा करणार आहोत नोट पे चर्चा. कारण नोटांमुळे जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारत देशामध्ये, आपल्या त्या परिस्थितीच्या अनुषंगाने अनेक मुद्दे समोर येत आहेत. त्या मुद्द्यांच्या अवतीभोवतीची चर्चा आहे. काही महत्त्वाचे प्रश्न आता आपण उपस्थित करतोय, ते म्हणजे नोटाबंदी हे मोदींचं काळ्या पैशाविरोधातल्या लढाईचं पहिलं पाऊल आहे का? हे पहिलं पाऊल आहे का की ही अंतिम एक कृती झालेली आहे? हे सुद्धा आपण या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणार आहोत. जुन्या नोटा ज्या आहेत त्या बाद ठरवून मोठ्या किमतीच्या नव्या नोटा आणून काय साध्य होणार आहे हे सुद्धा त्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. आणि मोदींच्या धक्क्यानं अर्थव्यवस्था गतिमान होईल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण चर्चेला घेतोय. अर्थात मान्यवर आपल्या सोबत आहेत. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, अर्थतज्ञ आणि काँग्रेसचे माजी खासदार आपल्यासोबत. अभय टिळक आहेत, अर्थतज्ञ आपल्यासोबत. विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रदेश प्रवक्ता आपल्यासोबत. श्रीहरी आणि आहेत, माजी महाधिवक्ता. अर्थात महेश म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत आहेत, कार्यकारी संपादक आयबीएन लोकमतचे. या सगळ्या मान्यवरांबरोबर ही चर्चा आपण सुरू करणार आहोत. पहिला प्रश्न अर्थात मुणगेकर सर तुम्हाला विचारायचा आहे, कारण जी सगळी घुसळण गेल्या काही 2-3 दिवसामध्ये आपण बघतोय त्याचा येणाऱ्या काळातला परिपाक कुठल्या दिशेने जाईल असं तुम्हाला वाटतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाऊल मोदींनी उचललेलं आहे ते पाऊल उचलताना काय विचार त्यांनी केला असावा असं तुम्हाला वाटतं? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जी काळ्या पैशाविरोधातली जे युद्ध आहे, अघोषित असं त्यांनी आधी होतं ते आता घोषित केलेलं आहे, तर हे काळ्या पैशाचं युद्ध येणाऱ्या काळात अधिक तीव्र होईल की ही पहिली आणि अंतिम पायरी असेल त्याच्यातली? पहिली गोष्ट अशी आहे की हे जे पाऊल उचललं गेलं की चलनातून 500 रुपये आणि 10,000 रुपये 1,000 रुपयाच्या नोटा रद्द करणं, हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. याची 3-4 उद्दिष्ट होती. पहिलं उद्दिष्ट असं की ज्या लोकांनी 500 आणि 1,000 रुपयामध्ये काळा पैसा दडवून ठेवलेला आहे, ज्याच्यावर टॅक्स भरला नाही, जो हिशोबात धरलेला नाही, तो बाहेर काढणं. दुसरं असं आहे की जी फेक करन्सी आहे, बनावट करन्सी जी आहे, तिला धडकावून ती दूर करणं. तिसरा मुद्दा, ही फेक करन्सी वापरून ज्या लोकांना किंवा ज्या शक्तींना भारतामध्ये दहशतवादी कारवाई करायच्या होत्या किंवा करता आहेत त्यांना ह्याच्यातून दणका देणं, त्या कारवाईना प्रतिबंध करणं. आणि चौथा मुद्दा असे, हवाला आणि तस्करीच्या पैशासाठी जो काळा पैसा वापरला जातो त्याला आळा घालणं. या चारही गोष्टींचा विचार जर केला तर हे पाऊल स्वागतार्ह आहे. एक गोष्ट, आता भाजपचे प्रवक्ते इथे विश्वास पाठक इथे आहेत, त्यामुळे मी एक प्रश्न सुरुवातीला तुमच्या थ्रू त्यांना विचारू इच्छितो. मी हे पाऊल स्वागतार्ह आहे असं म्हणताना या आपल्या देशामध्ये जी उपलब्ध माहिती आहे त्या उपलब्ध माहितीमध्ये 500 आणि 1,000च्या नोटा ज्या आहेत त्या एकूण फक्त 17% आहेत. त्यापैकी 10% नोटा ह्या 500च्या आणि 7% नोटा 7% ह्या 1,000च्या. पण 500 आणि 1,000 टोटल व्हॅल्यू जर आपण काढली, किंमत जर काढली, तर या दोन नोटांच्या मध्ये 86% व्हॅल्यू म्हणजे नोटांची किंमत, ज्याला रुपयाचं स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे रुपयाची किंमत साठवून ठेवणं, याला जे म्हणतात. रुपयाची 2 मुख्य फंक्शन असतात. एक मीडियम ऑफ एक्सचेंज, दैनंदिन व्यवहारामध्ये खरेदी विक्रीमध्ये पैशांचा वापर होतो, आणि दुसरा पैसा स्टोअर करून ठेवणं. आता ह्याच्यामध्ये मला सुरुवातीलाच भाजपचे प्रवक्ते श्रीयुत विश्वास पाठक यांच्याकडनं मला एक समजून गोष्ट घ्यायची आहे. 2,000 रुपयाचं जे नवीन नोट सरकारने जी काढली त्या नोटीचं काय लॉजिक आहे, त्याचं काय अर्थशास्त्र आहे? आता मग तुम्ही सांगितलं की 52,000 रुपये लोकांनी कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिल्या. ह्या नोटा 1,000 रुपयाच्या आहेत. प्रामुख्याने हायर डिनॉमिनेशनच्या नोटा या लोक काळ्या पैशाने वापरतात. या देशातल्या 50% 60% लोकांनी 1,000ची नोट बघितली देखील नसेल. त्याचा फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी उपयोग नाही. अशा परिस्थितीमध्ये काळा पैसा दूर करण्यासाठी किंवा तो हद्दपार करण्यासाठी हे पाऊल मी सातत्याने परवा रात्री 8 वाजल्यापासून हा प्रश्न उपस्थित करतो आहे. कुठल्याही फायनान्स मिनिस्टरने, रिझर्व्ह बँकेने त्याचं उत्तर दिलेलं नाही. पहिल्यांदा मला प्रश्न समजून घ्यायचा आहे की एकदा 2,000 रुपयाची करन्सी नोट जी पहिल्यांदा नव्हती, ती नोट बाजारामध्ये नव्यानं पुन्हा आणण्याचं लॉजिक काय? त्याच्यातून मला भीती अशी वाटते की जे लोक पहिल्यांदा 1,000 रुपयाची नोट काळ्या पैशासाठी वापरत होते, ती नोट
हे आता दुसऱ्या 2000 नोट वापरू शकतील. आणि दुसरा मुद्दा एक जो अनवधानाने मला चर्चेला आणायचा आहे तो असा की आजच मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात अशी वाचली की हे जे पाऊल उचललेलं हे पाऊल द बोल्डेस्ट स्टेप इन द फायनान्शियल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया, स्वतंत्र भारताच्या फायनान्शियल सेक्टर मधलं सर्वात बोल्डेस्ट पाऊल, ही गोष्ट लोकांची दिशाभूल करणारी आहे. जानेवारी 1978 मध्ये मोरारजी देसाईंनी 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपये ह्या गोष्टी ह्या चलनातून रद्द केलेल्या होत्या. 1981 मध्ये इंदिरा गांधींनी चलनातून दूर केलेली होती. हे जे पाऊल सरकारने उचललं, नरेंद्र मोदी सरकारने, त्याचं मी अवमूल्यन करू इच्छित नाही, त्याचं मी स्वागत करतो. पण हे बोल्डेस्ट स्टेप आहे आफ्टर 1947. ही गोष्ट या देशातील जनतेची दिशाभूल करणारी आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नक्की. अर्थात विश्वास पाठक तुम्हाला बोलावं लागेल कारण त्यांनी 2 प्रश्न उपस्थित केलेत आणि त्याचं पहिल्यांदा तुम्ही तुमच्या दृष्टीने काय उत्तर द्यायचंय ते द्या. एकतर ही बोल्डेस्ट स्टेप आहे का? ही बोल्डेस्ट स्टेप आहे. त्याचं कारण असं की एक तर दोन्ही ज्या स्टेप्स घेतल्या गेल्या 78 मध्ये आणि 81 मध्ये, या दोन्ही स्टेप्स ज्या पंतप्रधानांनी घेतल्या हे दोन्ही पंतप्रधान नॉन काँग्रेसचे होते. मला इथे राजकारणाचं नाही आहे, मात्र काळा पैसा, भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एक एवढं असं समीकरण तयार झालं होतं की अशा प्रकारच्या स्टेप्स कधी घेतल्याच गेलेल्या नव्हत्या. हे बोल्डेस्ट स्टेप एवढ्यासाठी आहे की कुठेतरी हे सरकार स्थापन झाल्यापासून एक ते लाईन घेऊन चालतात आहे. हे फक्त एक स्टेप नाही आहे, हे अनेक स्टेपपैकी घेतलेली एक स्टेप आहे आणि दिस इज नॉट एंड. याच्या पुढे देखील हा प्रवास सुरू राहणार आहे. सरकारने आल्याला काय केलं की काळ्या पैशाला किंवा भ्रष्टाचाराला किंवा टेररिझमचा जो पैसा जातो या सगळ्याला आळा घालण्यासाठी त्यांनी हा काळा पैसा नक्की कुठे कुठे जातो याचा अभ्यास केला. काळा पैसा मुख्यतः प्रामुख्याने 3 गोष्टींमध्ये जात असतो. पहिला तो एफडीआयच्या माध्यमातून, हे जे आपले टॅक्स शेल्टर कंट्रीज आहे त्यांच्या माध्यमातून तो भारतामध्ये येतो. दुसरा असतो तो रिअल इस्टेटमध्ये दडलेला असतो. आणि तिसरा प्रकार जो असतो हा करन्सीमध्ये दडलेला असतो. आज 2-3 दिवसापासून जी चर्चा चालू आहे हे केवळ करन्सी मधल्या दडलेल्या पैशाच्या माध्यमातून चालवली आहे. सरांनी मला जो मुद्दा विचारला, मी रादर ते इकॉनॉमिस्ट असल्यामुळे प्रतिप्रश्न विचारू इच्छितो की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या टीमनी याच्या आधी 5,000 आणि 10,000ची नोट आणा हे कोणत्या आधारावर सांगितलं हे देखील त्यांनी समजून सांगावं. मला असं वाटतं त्या तज्ञांनी काही अभ्यास करून त्याचा तो अभ्यास केला असेल. आज आपल्याकडे पूर्णपणे फिजिकल करन्सी रिप्लेस करण्याची आपल्यामध्ये ताकद नाहीये. सिस्टम आपण डेव्हलप करतोय, तोपर्यंत आपल्याला एक प्रति किंवा सबस्टिट्यूट देण्याची आवश्यकता आहे. म्हणून ते 2000ची नोट ती आलेली असेल. त्यामुळे ते जे काही केलेलं आहे ते 6 महिन्याच्या अभ्यासानंतरच ते केलेलं आहे असं मला वाटतं. आणि बोल्डेस्ट स्टेप ही एवढ्यासाठी आहे की एकामागून एक नरेंद्र मोदी जे करतात आहे आणि त्याच्यामध्ये एक एलिमेंट ऑफ सरप्राईज देखील आहे. कारण या गोष्टी काही चर्चा करून किंवा लोकांशी बोलून किंवा विरोधी पक्षाशी बोलून अशा करता येत नाही. त्याने जे काही केलंय त्याच्या मागचं उद्दिष्ट हे आपल्याला कालोखात करणारच आहे. नक्की. अभय टिळक, ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा आपण आता सुरू केलेली आहे, खरं तर आपण म्हणतो हे पहिलं पाऊल आहे का की पहिलं आणि शेवटचं पाऊल आहे मोदींचं? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जो मुनगेकर सरांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला, अनेकांच्या मनात तोच प्रश्न आहे. 1000 रुपयाची नोट रद्द करून 2000 रुपयाची नोट आणली, त्याच्यानंतर आता पुन्हा आजची घोषणा अशी आहे की 1000 रुपयाची नवी नोट परत येणार बाजारामध्ये. हे सगळं जे आहे याच्या मागचं काय विचार प्रक्रिया काय असावी असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की या निर्णयाला 2 पैलू आहेत. ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसामध्ये निर्णय झालेले आहेत त्याच्यावरनं असं दिसत आहे की ह्या जुन्या म्हणजे 8 नोव्हेंबर रात्री 12पर्यंत ज्या 500 रुपये आणि 1000 रुपये चलनी मूल्याच्या नोटा चलनामध्ये होत्या त्या काढून घेण्यामध्ये मुख्य हेतू आज हा प्रामुख्याने नकली नोटांचा मुकाबला करणं हा असावा असं स्पष्ट दिसत आहे. याचं कारण असं आहे की अलीकडच्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये नकली नोटांचं प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात प्रामुख्याने सीमावर्ती राज्यांमध्ये दिसून येत आहे. आता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडे उत्तर प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या 3 महत्वाच्या आपल्या सीमावर्ती राज्यांच्या मध्ये निवडणुका आहेत. ज्या प्रामुख्याने नकली नोटा बाहेरनं भारताच्या सीमेमध्ये पाठवल्या जातात त्या प्रामुख्याने नेपाळ आणि पंजाबमधनं येतात असं आतापर्यंतच्या सूत्रांमधून दिसत आहे. त्यामुळे माझ्या आकलनाप्रमाणे या निर्णयाचा मुख्य रोग आत्ता
हा प्रामुख्याने नकली नोटा ज्या ह्यापूर्वी लोकांनी दडवून ठेवलेल्या आहेत किंवा व्यवहारामध्ये आलेल्या होत्या त्या मुळामध्ये निकामी करणं हा पहिला आहे. त्यामुळे काळा पैसा जो रोख रकमेच्या स्वरूपामध्ये लोकांनी दडवून ठेवलेला आहे तोही आपोआप निकामी ठरावा किंवा व्यवहारामध्ये यावा. जे पर्याय सरकारने उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्याच्या माध्यमातून हा त्याचा अनुषंगिक भाग आहे असं मला वाटतं. कारण नाहीतर मग आपल्याला ह्या जो आपण प्रश्न विचारतोय की आधी 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा आपण चलनातनं काढून घेतोय, मग 500 रुपयाची नवीन डिझाईनची नोट आपण आणतोय, 2000 रुपये चलनी मूल्याचं म्हणजे चलन जे आजवर व्यवहारात नव्हतं ते आपण आणतोय आणि आज आता आपण असं म्हणतो की 1000 रुपयाचं नवीन नोट आपण आणणार आहोत. त्यामुळे हे जे दुहेरी उद्दिष्ट आहे त्यातलं पहिलं मुख्य उद्दिष्ट दहशतवादाच्या माध्यमातून किंवा चोरट्या व्यापारातून जो नकली नोटा येत आहेत त्याला परिणामकारक पायबंद घालावा हा प्रमुख उद्देश दिसतो. काळ्या पैशाला त्यामुळे आपोआपच ठेच लागेल हा अनुषंगिक मुद्दा आहे असं माझं आकलन आहे. नक्की. पण या बरोबर पुन्हा श्रेयरी आणि जी तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा की एकतर आत्ताच्या ह्या चर्चेमध्ये शब्द आला की सरप्राईज फॅक्टर होता. एकीकडे आपण म्हणतोय की दहशतवादाच्या विरोधाचा सुद्धा त्यांनी जे लादलेलं जे एक आर्थिक युद्ध असतं आपल्या अघोषित ते सुद्धा तिथे काउंटर त्यांना करायचं होतं. हे सगळं असताना येणाऱ्या काळामध्ये मोदींची ही पहिलीच आणि शेवटची पायरी असणार आहे या सगळ्या म्हणजे काळ्या पैशाच्या विरोधातली, की अधिक काही मोदी करतील असं तुम्हाला वाटतंय? मला ही पहिली आणि शेवटची पायरी असूच शकत नाही. एखादी अशी ॲक्शन जेव्हा होते तेव्हा तिचे रिपरकशन्स इतके मोठे असतात की तुम्हाला पलीकडली पावलं उचलणं भाग असतं. पण हे प्युअरली इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टमध्ये बघणं मला शक्य होत नाही, कारण मी स्वतः इकॉनॉमिस्ट नाही आणि माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की इकॉनॉमिक्स हा इनेव्हिटेबली पॉलिटिक्सचा भाग असतो. मी लहान असताना पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स नावाचा विषय शिकवला जाईल. आता ऑफकोर्स हे स्पेशलायझेशन्स खूप झाले आहेत, पण पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे निगडीत असतं. तेव्हा एखादी इकॉनॉमिक स्टेप जेव्हा घेतल्या जाते तेव्हा तिचं इनेव्हिटेबल पॉलिटिकल रिपरकशन्स असतात. जर ह्याचा विचार केला आपण तर माझ्या मते काळा पैसा काढणं किंवा टेररिस्ट्सना मिळणारा नकली पैसा सर्क्युलेशनमधून काढणं या खूप वरवरच्या गोष्टी आहेत. याच्याहून पलीकडलं एक दर्शन आहे जे सहज दिसत नाही, पण माझ्यासारखा माणूस जो ना मोदींच्या कॅम्पचा आहे ना काँग्रेसच्या कॅम्पचा आहे त्याला हे दिसायला लागतं. ती स्थिती म्हणजे अशी की एका फटक्यात प्राईम मिनिस्टरने स्वतःच्या विरोधातलं सर्व पॉलिटिकल ऑपोजिशन संपवलं. देर इज नॉट अ सिंगल पॉलिटिकल लीडर स्टँडिंग इन द फील्ड टुडे एक्सेप्ट मिस्टर मोदी. त्यांनी पॉलिटिशियन्सच्या हातातला पैसाच काढून घेतला. पॉलिटिकल पार्टीजना पूर्णपणे पांगळं करून ठेवलं, इन्क्लुडिंग हिज ओन पार्टी. आजच्या स्थितीमध्ये येणाऱ्या पुढल्या इलेक्शन्स करता म्हणा किंवा पुढल्या पॉलिटिकल योजनांकरता राजकीय पक्षांना जे धन लागतं, राजकीय पुढाऱ्यांना स्वतःच्या पुढारीपण प्रस्थापित करून चालू ठेवण्याकरता जे पैशाचं तेल लागतं तेच काढून घेतल्यामुळे ही यंत्रणा जंग पकडणार आहे आणि बंद पडणार आहे. पर्यायाने एक लीडर राहणार आहे, तो म्हणजे मोदी साहेब. आणि हे लीडर राहतात ते खरं असलं तरी त्या क्षणी ते स्वतः भोवती प्रचंड प्रमाणात एनिमिटी निर्माण करतात, इन्क्लुडिंग फ्रॉम हिज ओन पार्टी. ही एनिमिटी नुसती पॉलिटिकल लेव्हलला नसते, पण छोटे मोठे बाबू जे 100 रुपयाच्या लाच घेण्यापासून खिशे भरभरू लाच घ्यायचे ते सगळे अपसेट होतात. सो यू अपसेट द पॉलिटिशियन, यू अपसेट द ब्युरोक्रेसी अँड टू एन एक्सटेंट यू अपसेट ऑल पॅरलल इकॉनॉमी मध्ये मशिनरी जी काम चालू होत असते ती, बिल्डर लॉबी म्हणा, ज्वेलर्स लॉबी म्हणा, हॉटेल लॉबी म्हणा, तुम्ही म्हणाल त्या इतक्या सगळ्या लोकांचा रोष ओढवून घेऊन राज्य करण्याकरता लागणारा जो ताकद असते किंवा जी विजन असते ती मोदींमध्ये नाही असं मी मुळीच म्हणत नाही. पण तो येणारा रोष मला डोळ्यासमोर दिसतोय. आणि याचं पुढं काय होणारा प्रश्न मी स्वतःला विचारताना मला एकच उत्तर दिसतं साहेब, जर सत्ता टिकवून ठेवायची असेल
तर पुढलं पाऊल हे नॉन इकॉनॉमिक राहील, प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्शियल पाऊल राहील आणि शॉर्ट ऑफ अ मेजर वॉर मला अल्टरनेटिव्ह दिसत नाही. आपल्या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपला देश सरळ लढाईच्या दारात तुम्हाला उभा करावा लागतो, जेणेकरून एस्टॅब्लिश्ड पॉलिटिकल स्ट्रेंथ ही टिकवता येते. हे माझं एक व्ह्यू आहे. नक्की, पण अगदी म्हणजे आपण हे विचार करतोय आणि या विचाराच्या दिशा आपण तपासतोय. महेश, हे जे म्हटलेत की आता ज्या पद्धतीनं मोदींनी एकूण सगळ्यांनाच जवळजवळ अंगावर घेतलेलं आहे आणि तरी सुद्धा जो समाधानाचा एक भाग आहे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर जो दिसतोय, सामान्य माणूस, आज आपण बघितलं की एका कचरा वेचणाऱ्या महिलेनी सुद्धा ते पैसे जे आहेत ते आणून दिलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये. हा जो प्रामाणिकपणा ज्याचा उल्लेख मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा केला होता, जो सामान्य माणसाकडे आज आहे, आणि या प्रामाणिकपणाच्या अवतीभोवतीच मोदी काही एनकॅश करू पाहत आहेत का? याच्यामध्ये आपली जी चर्चा सुरू झाली याच्यात आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स पासून मायक्रो इकॉनॉमिक्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आणे साहेबांनी जे मुळावरच जो घाव घातलेला आहे, कारण राजकारण आणि अर्थकारण याचा संबंध त्यांनी अधिक विस्तृतपणे समजावून सांगितला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची आता जी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जी प्रतिक्रिया उमटते, ही प्रतिक्रिया ही त्या निर्णयानंतर झालेल्या आनंदाचा भाग किंवा युफोरिया आपण म्हणू शकतो, उन्माद आहे तो. जसा सर्जिकल स्ट्राईक नंतर लोकांच्या मनामध्ये एक आनंद वेगळ्या पद्धतीने झालेला होता, तशाच पद्धतीचा आनंद नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या विरोधात जी एक मोहीम छेडलेली आहे त्याच्यामुळे झालेला आहे. याचं कारण सुद्धा आपण सगळेजण जाणतो की आपल्या देशातील 85% अधिक लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती 15% लोकांच्या हातामध्ये एकवटलेली असल्यामुळे, गरीब श्रीमंती बदली दरी प्रचंड वाढलेली असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रोष आहे, एकंदर व्यवस्थेविषयीचा रोष, आणि तो रोष आपल्याला आज रस्त्यावरच्या लोकांच्या बोलण्यामधून व्यक्त होताना दिसतो. तर जसं आणि याच्यामध्ये मोठा फरक आहे की जे धनाढ्य आहेत हे धनाढ्य वेगवेगळ्या पद्धतीने पैसे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गरीब जे सर्वसामान्य लोक आहेत ते रस्त्यावर पडलेले पैसे सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये नेऊन देतात. हा जो प्रचंड विरोधाभास आहे, म्हणजे नैतिकता ही सर्व पातळीवर आपल्याकडे बोलली जाते, परंतु प्रत्यक्षात आचरणात आणणारा हा जो सर्वसामान्य माणूस आहे याला खुश करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांना यश आलेलं आहे. आणि जसं आणे सरांनी सांगितलं की याची पुढची पायरी काय असेल ती आपण कोणीच त्याचं आकलन करू शकणार नाहीये. आपण इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणं बघितलेली आहेत ज्यामुळे महायुद्ध झडली. त्या सगळ्या याच्यामध्ये असेच राज्यकर्ते मोठे झालेले होते ज्यांची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ झालेली होती आणि त्या सगळ्याचा मोठा जो परिणाम आहे. काल मंदार ज्यावेळेस तुम्ही युद्धखोर हा शब्द वापरला होता त्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी आक्षेप घेतलेला होता. त्याला त्यांची म्हणजे ती स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकते, परंतु युद्धखोरी विरोधात आपण बोलूच नये का असा तुम्ही काल प्रश्न विचारला होता आणि आज आणे सरांनी तोच विषय इथे छेडलेला आहे. त्यामुळे आज जो विचार करणारा माणूस आहे तो याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो, सर्वसामान्य माणूस त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो, कारण रस्त्यावरच्या माणसाला आज वेगळ्या स्वप्नांची आशा आहे. नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी अच्छे दिन आएंगे हे जे आश्वासन दिलेलं होतं त्यानंतर 2 वर्षामध्ये त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला नव्हता, पण या घोषणेमुळे एक आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आनंदित झालेला आहे. त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये या निर्णयामुळे खूप त्रास त्याला भोगावा लागला आणि किंबहुना 3-4 दिवस भोगावा लागेल अजून. तो रांगेमध्ये उभा राहणार आहे, तो बँकेची खेटे घालणार आहे. हे वरच्या वर्गातील लोकांना या गोष्टी कराव्या लागलेल्या नाही आहेत किंवा लागणार सुद्धा नाही पुढच्या आठवड्याभर. तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये आशा राखून आहे. ती आशा अधिक चांगल्या रीतीने फलद्रूप व्हावी आणि आणे सरांनी ज्या आशंका व्यक्त केल्यात त्या प्रत्यक्षात येऊ नये हीच आपण अपेक्षा करू शकतो. नक्की, पण या बरोबर पुन्हा मुणगेकर सर, जसं आपण म्हटलं की रांगेमध्ये जो जनसामान्य जो आहे तो आज उभा आहे, पण जे धनदानगे आहेत ज्यांच्याकडे अशी अवैध संपत्ती आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ज्यांनी मोठ्या प्रमाणावरती अगदी गोदामामध्ये भरून ठेवलेले जे पैसे, अशी जी एक
आपल्याकडची जमात आहे या देशातली, हे रांगतायत आता सध्या. म्हणजे आता पळापळ चालू आहे सगळ्या लोकांची की या पैशाचं करायचं काय. आतापर्यंत काळा पैसा साठवण्यासाठी सुद्धा एक प्रकारची समाज मान्यता मिळण्याच्या इतकी परिस्थिती निर्माण झाली होती समाजामध्ये. कोणाला गैर वाटत नव्हतं की आपल्याकडे एवढी मोठी कॅश आहे आणि आपण टॅक्स देत नाही आहोत, हे गैर वाटत नव्हतं. आजच्या परिस्थितीला ते गैर वाटण्या इतपतची परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला या परिस्थितीबद्दल काय म्हणायचं? लोकांनी, या देशातल्या सर्व लोकांनी, गरीबातल्या गरीब लोकांनी सुद्धा या जे पाऊल उचललं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि ती गोष्ट स्वागतार्ह आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी त्यातले थोडाफार श्लेष जर सोडले तर सगळ्या राजकीय पक्षांनी कमी अधिक प्रमाणामध्ये याचं स्वागत केलेलं आहे. मुख्य मुद्दा जो ह्याच्यामध्ये आहे, दोन मुद्दे आहेत. एक, अभय टिळकानं जो मुद्दा काढला तो मुद्दा महत्वाचा यासाठी आहे की ह्याच्यामध्ये डायरेक्टली काळ्या पैशावर आघात करण्याचा जो विचार आहे हे उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट लोकांना इतकं सतावलेलं ह्या काळ्या पैशाने. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी दैनंदिन कामामध्ये ज्या 40, 50 किंवा 25, 30 शासकीय सेवा ज्या लोकांना उपलब्ध होतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना किमान छोट्या 5 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत आणि 50 रुपयापर्यंत लोकांना लाभ द्यावे लागते. त्याचं समाधान लोकांना आहे. अच्छे दिन येतील ह्याचा अर्थ त्यांचं मटेरियल कंडिशन, त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल असं नाही. त्यांचा जो त्रास होतो, त्यांना जो प्रचंड त्रास भोगावा लागतो त्यांना, तो काही प्रमाणामध्ये कमी होईल. पण टिळकांचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याचा सगळ्यात जास्त परिणाम काळा पैसा बाहेर काढण्यापेक्षा सुद्धा ह्याचा जो फेक करन्सी जे आहे आणि सीमावर्ती राज्यांच्या मध्ये त्याचा फार उपयोग जो केला जातो त्याच्यावर त्याचा अधिक प्रभाव होऊ शकेल. अनेने जो मुद्दा उपस्थित केला तो मुद्द्याचा आपण जर परामर्श आपण जर घेतला, आपल्याला असं दिसून येईल की या देशातली पहिल्यापासून माझं असं म्हणणं आहे, हा मुद्दा मी राज्यसभेत मांडलेला होता, इथली सबंध राजकीय व्यवस्था, ऑल पॉलिटिकल पार्टीज इन द कंट्री, ऑल इथली व्यवस्था, इथला सबंध रियालिटी सेक्टर, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, इतकं सबंध हवाला मार्केट, हे प्रामुख्याने इथलं सबंध बॉलिवूड इंडस्ट्री, ज्या लोकांना बघण्यासाठी आपण रागेत लोक उभे राहतात, हे संबंध ब्लॅक मनीवर, काळ्या धनावर पोचलेले आहेत. पण अनेक जे म्हणाले त्याचा अर्थ असा घ्यायचा का की उद्या पंजाबमध्ये किंवा युपी मध्ये निवडणूक होणार, या निवडणुकीमध्ये पैशांचा उपयोग होणारच नाही आणि आता दिस इज द अल्टिमेट इन्स्ट्रुमेंट किंवा शस्त्र, की आता संपूर्णपणे ह्याच्यातून काळा पैसा किंवा तुमच्या निवडणुकीमध्ये काय होणारच नाही. त्यांच्या म्हणण्याचा आपण जर विद्यार्थी जर काढला, जर आपण इन्फरन्स जर काढला तर तो असा काढता येईल इन्फरन्स, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांच्या मध्ये इथल्या धनाढ्य लोकांनी जे काळ्या पैशाचं वाटप जे केलेलं असतं ते वाटप प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष तो कुठला असेल तो त्याच्याकडे काळ्या पैशाचा जास्त ओघ असतो आणि जे विरोधी पक्ष असतात बिकॉज दे आर नॉट ऑफ कॉन्सिक्वेन्सेस, ते आवाज उठवण्याचे काय करू शकत नाही, तेव्हा त्यांना त्या काळ्या पैशाच्या मध्ये किमान इकडे तिकडे काहीतरी होत असेल. पण आपण जेव्हा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणजे त्यांचा जो अन्वयार्थ लावण्याचा मी प्रयत्न करतोय तो, आणि ही नेल द कफिन, आणि म्हणून ते माझे मित्र आहेत जवळचे, ही इज लिडिंग लॉयर, ही नोज त्याची इम्प्लिकेशन काय आहेत ती. पण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्याच्यामध्ये त्या वेळच्या परिस्थितीमध्ये काळ्या पैशाच्या वाटपाचा आपण जर विचार केला तर काळा पैसा प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाकडे येतो आणि दिस इज द हिस्ट्री ऑफ ऑल द पॉलिटिकल पार्टीज. तिसरा मुद्दा महत्वाचा ह्याच्यामध्ये असा आहे की मगाशी जे विश्वास पाठवण्याचे मी अभिनंदन करतो, कारण ते बीजेपीचे प्रतिनिधी असून अत्यंत शांतपणे बोलले, त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आणि चर्चा पण तुम्ही चांगल्या तऱ्हेने कंडक्ट करतात. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी अबाउट इट. पण ते जे म्हणाले की 2,000 रुपयाची करन्सी नोट काढण्याच्या मध्ये काहीतरी विचार असू शकेल, तो विचार काय असू शकेल? आपण कमीत कमी स्पेक्युलेशन तरी केलं पाहिजे, कमीत कमी अंदाज तरी बांधला पाहिजे. पहिल्यांदा 1,000ची नोट वापरायचे, आता ती 2,000ची नोट वापरतील. दुसरी गोष्ट असं पोत्यामध्ये पैसे भरून लोक ठेवतात, मनी त्या पद्धतीने प्रिझर्व करता येत नाही. मनी फॉर्म करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण आपण जे करन्सी नोटचा आपण विचार जर केला तर करन्सी नोटमध्ये त्यांचा विचार काय असेल. आणि रिझर्व्ह बँकेने सांगितले, रिझर्व्ह बँक काय, रिझर्व्ह बँकेमध्ये मॉनिटरी पॉलिसी तयार करत असताना संपूर्ण व्हेटोचे अधिकार गव्हर्नरना होते, ते रद्द करून आता सरकारने मॉनिटरी पॉलिसी अपॉइंट केलेले आहे.
म्हणजे इथे पार्लमेंट जर चुकू शकत असेल, इथे लोकसभा राज्यसभा जर चुकू शकत असेल, इतर सर्वोच्च न्यायालय जर चुकीचा निर्णय देत अशी लोकांची भूमिका असेल, तर व्हॉट इज सॅक्रोसन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एखादी भूमिका घेतल्यानंतर ती 100% बरोबर आहे असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. देर आर मेनी लर्नेड मॉनिटरी इकॉनॉमिस्ट, दोज हू नो मॉनिटरी इकॉनॉमिक्स बेटर दॅन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर. दे डोंट गेट द चान्स ऑफ बिकमिंग गव्हर्नर. मुद्दा असा आहे, आज सुद्धा माझं असं म्हणणं आहे की 1000च्या नोटीचा उपयोग लोक काळ्या पैशासाठी करत असताना 2000 रुपयाची नोट बाजारामध्ये पूर्वी 90 ते 78 सालापासून ती आता परत आणण्याचं लॉजिक त्यांचं काय असू शकेल, आय डू नॉट नो. सरकारने ते स्पष्ट केलं पाहिजे, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं पाहिजे, आणि ज्यांना हे धोरण चांगलं वाटतं त्यांनी त्याचा अंदाज तरी बांधला पाहिजे कमीत कमी. आय डू नॉट थिंक दे हॅव गॉट एनी सॅटिस्फॅक्टरी आन्सर. नक्की हे उत्तर काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अभय टिळक यांना सुद्धा आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे येणाऱ्या काळातली आपण पुढची जी चर्चा करणार आहोत ती या सगळ्या हा जो पैसा सरकारकडे परतेल अशी जी अपेक्षा आहे तो पुरेसा परतेल का, आणि पुरेसा परतण्यामुळे काय परिस्थिती बदलेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल का, आणि जी अधिकचं चलन जे बँकांमध्ये आलेलं असेल त्या चलनाचं येणाऱ्या काळात काय केलं जाईल. छोट्याशा ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू करू. पुन्हा एकदा स्वागत. आपण नोट पे चर्चा करतोय आणि अर्थात काय होणार येणाऱ्या काही काळामध्ये त्याचा आपण अंदाज घेतोय आपल्या सगळ्या मान्यवरांकडून, ज्यांचा अनेक वर्ष या सगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा अभय टिळक आपल्याला हाच प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रकाराची दरवेळेला अशा गोष्टी घडत असतात, काही करेक्शन्स केली जातात, संकल्पना काय असावी हे सगळं करत असताना, जसं आपण म्हटलं की जी पाकिस्तानमधनं किंवा इतर देशांकडनं आलेली जी जे चलन असेल ते कुठेतरी बाद करणं हा भाग आहे, काळा पैसा ज्यांनी साठवून ठेवला तो बाद करणं हा भाग आहे, पण त्याबरोबरीनं कुठेतरी आपल्या बँकांमध्ये परत येणारं जे चलन असणार आहे ते तितकंसं येणार आहे का, तितकं त्याला महत्त्व संकल्पनेच्या दृष्टीने देणं योग्य आहे किंवा नाही, असं काय वाटतं तुम्हाला? कारण ते चलन येणाऱ्या काळात पुन्हा वापरायला मिळेल अशी सुद्धा एक संकल्पना बोलली जाते. होय, बरोबर आहे. काय आहे की मुळामध्ये आपल्या ज्याला आपण समांतर अर्थव्यवस्था म्हणतो त्या समांतर अर्थव्यवस्थेचं नेमकं आकारमान किती आहे याच्याबद्दल वेगवेगळे अंदाज येतात. एक अंदाज असा आहे की एका विख्यात संस्थेने केलेला आहे की साधारणपणे आमचं जे ठोकळ देशी उत्पादन आहे त्याचा एक 20% समांतर अर्थव्यवस्था आहे असं आपण समजा गृहीत धरूया. आता ज्या नोटा चलनामधनं काढून घेतलेल्या आहेत त्याचं मूल्य हे आपण काही अंदाज आहे की 14 लाख कोटी रुपये आहे. त्याच्या 20% असं समजा आपण जर धरलं की दडवलेलं नोटांच्या स्वरूपात जो पैसा दडवून ठेवलेला होता तो समजा 3 लाख कोटीचा असेल. आता मला शक्यता अशी वाटते की सरकारने 30 डिसेंबर पर्यंत हे जुन्या नोटा बँकेमध्ये जमा करण्याचं जे आपल्याला एक सवलत ठेवलेली आहे, आपण अगदी एक ढोबळ अंदाज बांधूया की साधारणपणे यातलं 50% जो पैसा रोख नोटांच्या स्वरूपात दडवून ठेवलेला होता असं आपण गृहीत धरतोय. अर्थात हे मानण्याचं कारण नाही, कारण असा पैसा कोणी ठेवत नाही. समजा आपण ते गृहीत धरलं आणि त्यातला 50% पैसा जरी बँकांच्या मध्ये आला, म्हणजे 1.5 लाख कोटी जरी बँकांकडे आपण धरू 30 डिसेंबर पर्यंत जमा झाले, तरी एक गोष्ट होईल की बँकांच्या खात्यामध्ये त्या काळा झालेला पांढरा पैसा जमा होईल. मला शक्यता फक्त एवढीच वाटते की काही लोकांचा अंदाज असा आहे की बँकांकडे पैसा भरपूर येईल, त्यामुळे बँका उदार हस्ताने कर्ज वाटप करतील म्हणून व्याजाचे दर कमी होतील, कर्जाला उठावील. मला ही शक्यता आता ह्या घडीला फार कमी वाटते, कारण मुळातच बँकांकडे थकीत कर्जांची आज प्रचंड मोठी त्यांच्यापुढे समस्या आहे. त्यामुळे केवळ काळा पैसा पांढरा होऊन खात्यामध्ये जमा झालाय म्हणून व्याजाचे दर कमी करायला व्हावे म्हणून बँका कर्ज वाटतील ही शक्यता वाटत नाही. शक्यता फक्त 2 मी फक्त सांगतो आणि थांबतो कारण बाकी तज्ञ आहेत. एक मला शक्यता याच्यामध्ये अशी वाटते की जो काळा पैसा आज पांढरा होऊन येईल 30 डिसेंबर पर्यंत त्याच्यावरती साहजिकच सरकारला कर मिळणार आहे. कारण 31 मार्चला वित्तीय वर्ष संपल्यानंतर जी असेसमेंट होईल त्याच्याप्रमाणे वाढीव ज्या रक्कमा बँकेत जमा झाली त्याच्यावरती कर येईल. पर्यायाने सरकारचं कर संकलन वाढेल आणि त्यामुळे वित्तीय तूट कमी व्हायला मदत व्हावी आणि सरकारला पायाभूत सेवा सुविधांवरती येत्या काळामध्ये खर्च करायला पैसा जास्ती राहील ही पहिली शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता, ज्या लोकांनी इतके दिवस अन्य कुठल्या कारणाकरता का होईना पैसे बाजूला नोटांच्या रूपात जमून ठेवले होते ते बँकेमध्ये नुसते पडून ठेवण्यात कुणाला स्वारस्य राहणार नाही, ते लोक खर्च करतील. त्यामुळे काही सेक्टर्स मध्ये
तात्कालिक जरी एक दणका बसलेला जाणवला तरी यथावकाश मागणी थोडी वाढेल असा माझा अंदाज आहे. आणि फक्त शेवटचा मुद्दा, याचा पहिला फटका दणका जाणवेल या पैसे बाजूला काढून घेतल्याचा, तो जमीन आणि घर बांधणीमध्ये. मी त्याला मंदी म्हणणार नाही, मी त्याला दुरुस्ती म्हणेन, कारण आजच अतिशय मोठ्या प्रमाणावरती डिस्टॉर्शन त्या मार्केटमध्ये आहे. हे ताबडतोब संभवणारे परिणाम जाणवतात मला. नक्की. पण विश्वास पाठक, या सगळ्यामध्ये सरकार ही जी पहिली त्याच्यामधली पायरी दिसते आपल्याला, त्याच्यामधनं आणखीन पुढच्या काही पायऱ्या चढण्याच्या मनस्थितीत आहे का? आणि खास करून कर संकलन आहे, कर संकलनाच्या बरोबरीनं करामध्ये जी सुधारणा करणं अपेक्षित आहे, त्या सुधारणा घडतील का येणाऱ्या काळामध्ये? कारण जोपर्यंत करामध्ये सवलती सुधारणा होत नाही तोपर्यंत जसं जीएसटी आता आलेलंच आहे, त्याच्यामुळे होणारे जे काही फेरबदल आहेत, म्हणजे एकूण संपूर्ण देश या सगळ्या आर्थिक बदलांमधनं घुसळून निघतोय आताच्या या परिस्थितीमध्ये. येणाऱ्या काळात खरंच आपल्याकडे आर्थिक चलती येईल असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच येईल. मी जसं आधी म्हणतो त्याप्रमाणे हे सरकार एक लार्जर कॅनव्हासवर काम करत आहे. एक मोठा यांच्या समोर एक प्लान दिसत आहे. त्यातला हा काळा पैसा 2-3 दिवसापूर्वीची जी आपली चर्चा आहे, हा एक भाग आहे त्यातला. जसं हे सरकार आल्या सर्वप्रथम काय केलं तर आपण जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाचे बँक खाते ओपन केले, सगळे बेनिफिट्स त्यांना डायरेक्ट ट्रान्सफर केले, शून्य बॅलन्स असताना देखील डेबिट कार्ड दिले. म्हणजे कुठेतरी फिजिकल करन्सीपासून प्लॅस्टिक करन्सीकडे शिफ्ट होत आहे सिस्टमॅटिक वेरी. ते करत असताना महागाई ही गरिबाला नेहमीच त्याची झळ पोहोचत असते. त्या दृष्टीने त्यांनी जीएसटीच्या मागे ते लागले आणि इतक्या अनप्रेसिडेंटेड गतीने ते काम करतात की 1 एप्रिलपासून जीएसटी लागू देखील होऊन जाईल. जीएसटीच्या माध्यमातून महागाईची साधारणतः एक लिमिट हे बऱ्यापैकी मर्यादित झाली असेल. त्याच्यानंतर इन्फ्लेशनला हा जो काळा पैसा होता आणि पॅरलल इकॉनॉमी होती त्याला देखील त्यांनी कर्व करण्याच्या दृष्टीने हे सगळे पावलं उचललेले आहे. याच्या माध्यमातून काय होतं की काळा पैसा हा जो आहे मार्केटमध्ये तर तो तर बंद होणार आहे, कमी होणारच आहे. मात्र त्याचबरोबर जो खरोखर लेजिटिमेट पैसा आपण बँकिंग सिस्टममध्ये आलेला नाही, तो पैसा देखील सिस्टममध्ये येणार आहे. तो जेव्हा बँकिंग सिस्टममध्ये येईल तेव्हा सरकारला लेजिटिमेट वेनी काही प्लॅनिंग करायला स्कोप राहील, रिअलिस्टिक स्कोप राहील आणि पुढे जाईल. या अनुषंगाने मुनगेकर सरांनी दुसऱ्यांदा तो प्रश्न विचारला म्हणून मी सांगू इच्छितो, 2000 नोटेचं गमक काय येतं. मला हेच सांगायचं की 2000ची नोट ही केवळ जे हवालामध्ये काम करतात किंवा काळा पैसा त्यांच्या सोयीसाठी असं नाही, त्यांच्यासाठी तर आपण पावलं उचलतोच आहे. मात्र जे लेजिटिमेट वेळनी पैसे खर्च करतात त्यांना देखील 2000 नोट ही सोयीची आहे. जसं आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तर पाकिटामध्ये आपल्याला 1000ची नोट, 500ची नोट आणि मग 100ची नोट ठेवायला सोयीचं वाटतंच. त्याचप्रमाणे प्रत्येकाला 2000ची ही जी नोट आहे ही सोयीची वाटणार आहे. कारण याच्यामधून एक सर्वे देखील झाला जो आता मला अनिल सरांनी सांगितला. त्या सर्वेच्या माध्यमातून असं लक्षात आलं की साधारणतः एखादी व्यक्ती जेव्हा घराच्या बाहेर पडते, आपल्या फॅमिलीसोबत बाहेर पडते, तर साधारणतः तिचा 2500 रुपये खर्च करण्याचा एक सरासरी एक हिशोब असतो. तो हिशोब लक्षात घेऊन जे 5000 किंवा 10,000चं जे रिकमेंडेशन आलं होतं त्याला रिव्हर्स केलं आणि ते 2000वर आलं असं मला वाटतं. आणि 5000 आणि 10,000 हा देखील फार चुकीचा कन्सेप्ट आहे असं मला वाटत नाही. कारण जेव्हा 1978 मध्ये तो होता तो आता देखील चालू शकतो. केवळ त्याचा उपयोग हे काळा धनवाले किंवा ब्लॅक मनी आणि हवालालेच करतील या भित्तीपोटी करू नये असं म्हणणं चुकीचं आहे. नक्की. पण पुरा मुनगेकर सर, एक आर.के. लक्ष्मणांचं कार्टून सुद्धा आज आम्ही दाखवलं. तुम्हाला कदाचित ते तुमच्या काळामध्ये ते आठवत असेल. एक वाघ दाखवला आणि तिथे मोरारजीभाई बघतायत झाडामागणं आणि एका छोट्या उंदीर पकडाच्या पिंजऱ्यामध्ये त्यांचे त्या वाघाचे शेपूट अडकले आणि ती सगळी 5000, 10,000 आणि 500च्या वगैरे वगैरे त्याच्या शेपटीवरती लिहिलेले आकडे आहेत. हे जे त्यांचं कार्टून होतं त्यावेळेचं, त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं का किंवा आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा काळा पैशाची जी लढाई आहे ती खऱ्या अर्थाने सुरूच झाली नाहीये, असं काही आहे की ती लढाई सुरू झाली असं म्हणायला जागा आहे? काळ्या पैशाची लढाई वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 11 कायदे आहेत काळा पैसा कंट्रोल करण्यासाठी. दुर्दैवाने त्याचे इम्प्लिमेंटेशन नीट झालेलं नाही. त्यामुळे हे जे आता उद्दिष्ट जे मगाशी विश्वास पाठकांनी जे सांगितले ती सगळी उद्दिष्ट अत्यंत स्मरणीय आहेत, अत्यंत अभिनंदनीय आहेत. प्रश्न याच्यामध्ये असा आहे, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता, आता मगाशी त्यांनी सांगितलं की 2000ची नोट कन्व्हिनियंट आहे. या देशातले 40% लोक जर पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत, त्यांचं दरडोई उत्पन्न प्रत्येक महिन्याचं त्यांचा खर्च 150 रुपयाच्या खाली आहे, तर तुम्ही ते कन्व्हिनियन्सचा विचार कशासाठी बघता? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं 10,000ची, मग 25,000ची का नको? त्यामुळे हे काय मला समाधान मला वाटत नाही. तरी पण वी डिफर.
मुद्दा असा आहे, या देशामध्ये असलेला पैसा योग्य तऱ्हेने कराच्या माध्यमातून सरकारकडे येण्यासाठी आणि तो पैसा विकासाच्या खर्च करण्यासाठी सरकारचा जो टॅक्स जीडीपी रेशिओ जो आहे, म्हणजे एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही कर भरता देशामध्ये, हे प्रमाण गेली 10 वर्ष 10% स्थिरावलेलं आहे. 9.5% विकासाचा दर असताना सुद्धा जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा सुद्धा 10% आणि आताही 10.3%. लेटेस्ट सर्वे इकॉनॉमिक रेग्युलेशन झाला तो. तेव्हा हा जो विकासाचा दर वाढवण्यासाठी, लिक्विडिटी वाढवण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च करण्यासाठी, आता तुम्ही मगाशी टिळकाने जे सांगितलं त्याने ते स्टॅटिस्टिक करून सांगितलं, 2,80,000 किंवा 3 लाख रुपये, या 3 लाख रुपयापैकी 1.5 लाख कोटी रुपये जरी जमा जरी झाले आणि त्याच्यावरचा 10% तुम्ही कर म्हटलात तर 1.5 लाखावरचा 10% म्हणजे 15,000 कोटी झाले. 20% म्हटलं तर 30,000 कोटी रुपये झाले आणि 30% म्हटलं तर 45,000 कोटी रुपये झाले. मॅक्झिमम 30% स्लॅब म्हटलं तर, म्हणजे तुम्ही जर सगळा काळा पैसा जर वसूल जर करू शकत असाल तर तुम्ही मॅक्झिमम 30%चा स्लॅब धरून 45,000 कोटी रुपये जमा करू शकता. मी आपल्या दर्शकांसाठी माहितीसाठी सांगू इच्छितो, आपल्यापैकी सगळ्या लोकांना माहिती असेल, एक 2010 साली मी राज्यसभा मेंबर झालो. 2010-11 पासून ते 2015-16 पर्यंत फायनान्स मिनिस्ट्री जे बजेट जे सरकारला सादर करतं त्याच्यामध्ये टॅक्स फॉरगॉट बिकॉज ऑफ कन्सेशन गिव्हन टू व्हेरियस सेक्टर्स, म्हणजे आपण वेगवेगळ्या सेक्टरना टॅक्स कन्सेशन दिल्यामुळे आपण किती रेव्हेन्यू आपला लॉस होतो. मंदार फडसे साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, 2010-11 पासून 2015-16 पर्यंत वेगवेगळ्या घटकांना आणि त्यातल्या धनाढ्य लोकांना प्रामुख्याने जे टॅक्स कन्सेशन दिले जातात त्याची रक्कम साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपयापासून 5.5 लाख कोटी रुपयापर्यंत आहे. म्हणजे 2.5 लाख ते 5.5 लाख कोटी रुपये टॅक्स कन्सेशन व्हेरियस. फॉर एक्झाम्पल गोल्ड इम्पोर्ट करण्यासाठी, कारण तुम्ही गोल्ड तुम्ही इम्पोर्ट करता किंवा ज्वेलरी तुम्ही इम्पोर्ट करता आणि त्या ज्वेलरी रॉ ज्वेलरी तुमच्या आफ्रिकेतून तुमच्याकडे येते आणि तुम्ही ती पक्की पाठवता, त्यांची टॅक्स कन्सेशन 2 वर्षाची 13-14 आणि 14-15 1,04,000 कोटी रुपयांची होती. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या प्रकारचं एक विशेष सर्कल आहे त्या तोडण्यासाठी या गोष्टींचा उपयोग जर होणार असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. या रिफॉर्मचं अंडर एस्टिमेशन आपण करता का नये, परंतु अगदी आकाशातून चंद्र आता पण खाली आणलेला आहे. सर्जिकल स्ट्राईक उरीमध्ये झाला, उरीच्या नंतर झाला, म्हणून आता इकॉनॉमीमध्ये परत सर्जिकल स्ट्राईक आहे. अशा प्रकारचं आपण करू नये, त्याचं गांभीर्य कमी होतं. एक शेवटचा मुद्दा मी सांगतो, लोकांनी मला असं विचारलं की सर हे मला सांगा, पूर्वी 1,000ची नोट वापरत होते लोक भ्रष्टाचारासाठी म्हणजे करप्शनसाठी, आता सरकारने 2,000ची नोट वापरली, म्हणजे आता तुम्ही 1,000चे 2,000 रुपये वापरा, असं तर लोकांना, हा सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे. मी तर ह्याचा 40 वर्ष माझ्यावरून अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला हे म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींचा उपयोग ही पहिली स्टेप, नंतर दे शुड गो फॉर वेल्थ, कारण लोकांनी प्रामुख्याने जो पैसा जमा केलेला आहे तो रिअल इस्टेट मध्ये आहे. मी लोकांना सांगतो की 10 वर्षापूर्वी ज्या फ्लॅटची किंमत 30 लाख रुपये होती त्याच्या आता 3.5 कोटी रुपये झालेले आहे. इतका प्रचंड पैसा आहे. त्याचं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनची कटल्या गोल्ड मध्ये पैसे आहेत. परवा लोकांनी 52,000 60,000 रुपयाने 10 तोळे गोणं लोकांना पटले, आणखी 15 दिवसांनी त्याची किंमत परत 30,000 रुपये होईल. पण लोकांना काय वाटतं 60,000 रुपयापैकी कमीत कमी 50% जरी पैसे आपले वाचले. मला असं वाटतं की ह्या परिस्थितीमधून सरकारने योग्य तऱ्हेने मॉनिटरिंग करून याचा फायदा अर्थव्यवस्थेला गती देता येईल अशा पद्धतीने ऑटोमॅटिकली होईल हे म्हणण्याचं कारण नाही. तर विदाउट अंडर एस्टिमेटिंग द इम्पॉर्टन्स ऑफ दीज मेजर्स वी शुड बी सिरियस अबाउट इट. आणि हे करत असताना लोकांना इन्कन्व्हिनियन्स होईल, पण लोकांचा इन्कन्व्हिनियन्स कमी करण्याचा सुद्धा सरकारने काहीतरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नक्की नक्की. एक त्यातला महत्वाचा मुद्दा जो आहे जो श्रेयरी आणि आपल्याला विचारायचा, कारण तुम्ही एक खूप टोकाचा पश्चिमेकडचा मुद्दा मांडलेला, तो म्हणजे कदाचित अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते, युद्ध होऊ शकतं की काय वगैरे. पण त्याबरोबरीने दुसरा एक आहे की सगळ्यांनाच गतिमान अर्थव्यवस्थेची स्वप्न आहेत. त्या गतिमान अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाच्या एका पूर्वेकडच्या बिंदूपासून पश्चिमेच्या युद्धाच्या बिंदूपर्यंतची जी पूर्ण दोरी आहे त्याच्यावरती मोदींची जी ट्रॅपिज आर्टिस्ट आता सुरू आहे, त्याच्यातली जी तारेवरची कसरत सुरू आहे, ती कसरत कुठल्या दिशेने जाईल असं तुम्हाला वाटतंय? कारण आपल्या सगळ्यांनाच हा देश अधिक गौरवशाली व्हावा हे वाटणं साहजिक आहे, पण ते होत असताना नेमकं कुठल्या दिशेने तो जावा
हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मी थोडक्यात सांगतो माझा व्ह्यू याच्यावरचा. मी डॉक्टर मुणगेकरांशी संपूर्णपणे सहमत आहे की ज्या दिशेने त्यांचा विचार आहे दॅट इज द करेक्ट लाईन ऑफ थॉट. काळा धन हे नोटांमध्ये असू शकतं जे मोदी सरकारनी या एका फटक्याने थांबवलं. या व्यतिरिक्त काळ्या धनाचा संच जो झालेला आहे तो बिल्डिंग्स मध्ये झालेला आहे, गोल्ड मध्ये झालेला आहे, रिअल एस्टेट मध्ये झालेला आहे. हे तुम्हाला बंद नाही करतायत. तुम्ही जसं नोटा बंद करू शकता, डिमॉनिटाईज करू शकता, तुम्ही सडनली लोकांना नाही म्हणू शकत की 1.5 फ्लॅटहून जास्त फ्लॅट तुला ठेवताच येणार नाही, तुझे सगळे आम्ही जप्त करणार. इन अदर वर्ड्स, तुम्ही काळ्या धनाच्या मागे जेव्हा लागता तेव्हा ऑफ नेसेसिटी फिजिकल फॉर्म मधल्या काळ्या धनाच्या मागे तुम्ही लागूच शकत नाही. त्याच्यामुळे ज्या लोकांनी स्वतःच्या पैशाचं कन्व्हर्शन लँडमध्ये, गोल्डमध्ये किंवा कुठल्या तरी ऍसेट फॉर्म मध्ये करून ठेवलंय त्यांना डिस्प्रपोर्शनेट ऍसेट टू युअर वेल्थ ह्या धरणाखाली जर तुम्हाला जायचं असेल, या धारणेखाली, तर शक्य आहे. पण दॅट इज समथिंग द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वॉज सपोज टू डू ऑल द टाइम. करेक्ट. हे कधीच घडलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते सुटले. जो माणूस इतका महामूर्ख होता की नोटांच्या थप्प्या ठेवून बसला लॉकर मध्ये, तोच बोंबलतोय आज. बाकीचे लोक सगळे सुटलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे धन परत घेण्याला कोणतीही व्यवस्था कायद्याला अवेलेबल नाही. नक्की हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये अगदी अभय टिळक थोडक्यात त्या दृष्टीनेच्या ज्या सुधारणा व्हायला पाहिजेत, त्या दृष्टीनेच्या ज्या फुलप्रूफ ज्याला आपण म्हणता येईल अशी जी व्यवस्था तयार व्हायला पाहिजे, त्याच्याकडे खरंच सरकार गांभीर्यानं काही बघतंय असं वाटतंय तुम्हाला? मला वाटत नाही, कारण हा उद्देश नाहीये. अच्छा, काळा धन काढून घेण्याचा उद्देश जो आहे त्याच्यातला फिस्कल ऍस्पेक्ट जो आहे, नोटांचा ऍस्पेक्ट आहे, तेवढ्यावरचं मॉनिटरी कंट्रोल आहे. हे प्रॉपर्टी अमासचं कंट्रोल नाहीये. नक्की. अभय टिळक, या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की गेल्या जवळपास 5-1 वर्षामध्ये आपण पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण सगळ्यांना आधार कार्ड आणलं, त्याच्यानंतर आपण आता 50,000 रुपयाच्या पेक्षा जास्ती रक्कम काढायची किंवा भरायची असेल बँकेत तर आपल्याला पॅन दाखवायला लागतं. नंतर आपण जनधन आणलेलं आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट कॅश बेनिफिट ट्रान्सफर बद्दल आपण प्रयत्न करतोय. आपण व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम त्याच्याकरता राबवली, जी आता 30 सप्टेंबरला संपली. आणि आता जीएसटीच्या रूपाने काळ्या पैशाच्या निर्मितीलाच मुळामध्ये पायबंद घालण्याच्या दृष्टीने एक मोठी सुधारणा आमच्या अप्रत्यक्ष करांच्या व्यवस्थेमध्ये आपण करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रयत्नांचा एकत्रित परिणाम येत्या काळामध्ये दिसून काळ्या पैशाच्या निर्मितीला जिथे म्हणून अवकाश आहे ती जर आपण बिळं बंद करू शकलो तर खऱ्या अर्थाने निर्मितीला पायबंद बसेल. आज 500 आणि 1000च्या नोटा काढून आपण जो अगोदर झालेला साठा होता त्याच्यावरती घाव घातलेला आहे. पण ह्या ज्या आर्थिक आणि करविषयक सुधारणा आपण करतोय त्यातून त्या निर्मितीला यथावकाश पायबंद बसेल अशी आशा धराळ जागा आहे आपल्याला. नक्की. महेश काय म्हणाले? नाही, एकूणच आता आपण सगळेजण काळ्या धनाविषयी बोलतोय आणि काळ्या धनाचा एकूण सर्वंकष जो सर्वव्यापी वावर आहे तो रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात सुद्धा सगळे तज्ज्ञ बोलत आहेत. परंतु एक गोष्ट जी सत्य आहे ती आपण सगळ्यांनी मानली पाहिजे, ती म्हणजे की जी समांतर अर्थव्यवस्था मानली जाते प्रत्येक अर्थव्यवस्थेला, ही काळ्या धनावर आधारलेली ही जी समांतर अर्थव्यवस्था असते ही जेवढे जगातले प्रगत देश आहेत त्यांना सुद्धा तिने सोडलेलं नाहीये. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जिथे कायदे अत्यंत कठोर आहेत तिथल्या आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा निष्ठुरपणे केली जाते, परंतु तिथे सुद्धा काळ्या धनाची एक पॅरलल यंत्रणा उभी राहिलेली आहे. आणि मला काही तज्ज्ञांच्या लेखांमध्ये या गोष्टी वाचायला मिळाल्या की ही जी समांतर यंत्रणा असते ही त्या पूर्ण जी तिथली सिस्टीम असते त्या सिस्टीमसाठी काही वेळा पोषक सुद्धा ठरत असते. त्यामुळे असेल कदाचित तिचं अस्तित्व कायम या सगळ्या मोठ्या प्रगत देशामध्ये सुद्धा आपल्याला अबाधित राहिलेलं दिसते. आपल्या देशात फक्त
ती आपल्या सिस्टीमपेक्षा आपली जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेलाच ती ग्रहण लावायला निघालेली होती. त्यामुळे असेल कदाचित डॉक्टर मनमोहन सिंग असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे चिदंबरम असतील, या सगळ्यांनी काळ्या धनाला रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. 2013 मध्ये जो अत्यंत महत्वाचा निर्णय झाला होता, कायदेशीर तरतूद झाली होती, त्यामध्ये एक खूप महत्वाची तरतूद केली गेली. ती म्हणजे जे लोक आपलं चलन बनावट पद्धतीने त्याची निर्मिती करतील किंवा ते व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना टेरर ऍक्ट म्हणून, त्यांचं दहशतवादी कृत्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल, अशी आपण आपल्या देशात तशी अमेंडमेंट तशी केलेली होती. आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळात सुद्धा आता नरेंद्र मोदी सरकारने जे वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत त्यातून काळ्या धनाचा जो सर्वव्यापी प्रसार आहे तो रोखण्यासाठी जे सगळे प्रयत्न होत आहेत ते प्रयत्न 100% यशस्वी होतील असं आपण म्हणू शकत नाही. कारण ही पहिली पायरी आहे मोदी सरकारने घेतलेली. याच्या पुढची पावलं जी आहेत ती कशा दिशेने जातील त्यावरच खऱ्या अर्थाने या सगळ्या सुधारणांचं महत्व अवलंबून आहे. नक्की. आणि अर्थातच या सुधारणा अधिक गतीने सुद्धा आपल्याला गरजेच्या आहेत, तितक्याच गरजेच्या नाहीत तर अपेक्षा सुद्धा तेवढ्याच आहेत. आणि या अपेक्षांच्या अनुषंगानेच खरं तर ही सगळी जनता जी आता यातनं काही असुविधा सोसते त्या जनतेला सुद्धा तीच आशा आहे आणि ती आशा लवकरात लवकर अधिकाधिक पल्लवित होत जाईल अशी आपण अपेक्षा करूया. कुठे ना कुठे आपली जी आता मंद झालेली सगळी आर्थिक प्रगती जी आहे ती अधिक वेगानं पुढे जाईल अशी पण आपण अपेक्षा करूया. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद सर्व मान्यवरांचे सुद्धा या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आभार. नमस्कार.